नमस्ते. आज मी तुम्हाला आवाजाचा म्हणजेच ध्वनी लहरींचा आपल्या शरीरावर कसा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इफेक्ट होतो याबद्दल थोडक्यात सांगणार आहे. तर हे आहे तिबेटियन बाउल, जे बौद्ध परंपरेमध्ये मेडिटेशनसाठी म्हणजेच ध्यान धारणेसाठी वापरले जाते. तर ह्या बाउलचा वापर करून आपण अत्यंत उच्च कोटीची मनाची शांतता मिळवू शकतो. तर आपण थोडक्यात एक प्रयोग बघूया. हा मेडिटेशन बाउल आहे आणि या बाउलमधून अत्यंत सूक्ष्म अशा ध्वनी लहरी निर्माण होतात, जे आपल्या मनावर अत्यंत शांतता प्रस्थापित करणारा इफेक्ट तुमच्या मनावर आणि शरीरावर पाडतात. आपण पहिल्यांदा याचा आवाज ऐकूया. आवाजाची शेवटची ध्वनी, शेवटचा साऊंड जिथपर्यंत जातो तिथपर्यंत सगळ्यांनी लक्ष द्यायचं. आता हीच ध्वनी लहरी आपण याच्या भोवती फिरवतोय, त्याचा आवाज बदलतो, तोही बघा. तुम्हाला आवाज जाणवत असेल. आता हा आवाज किती इफेक्ट करतो हे बघण्यासाठी एक आपण प्रयोग करूया. हे छोटं 2 रुपयाचं नाणं आहे, ते आपण याच्यामध्ये ठेवलंय आणि तुम्ही असंच कोणत्याही बाउलमध्ये जर हा प्रयोग केला तर तो किती यशस्वी होईल याच्यामध्ये शंका आहे. कारण हा बाउल ध्वनी लहरी एकत्रित आणून त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट करण्यासाठी विशेष बनवलेला आहे. आता मी पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये ध्वनी लहरी निर्माण करतोय आणि त्याचा इफेक्ट या 2 रुपयाच्या नाण्यावर पडेल. तो नाणा जास्त हललेला जाणवणार नाही, परंतु आवाजातून आपल्याला स्पष्ट समजेल की ह्या ध्वनी लहरीचे व्हायब्रेशन्स त्या नाण्यावर इफेक्ट करत असून ते नाणं सुद्धा आपल्याला हलताना दिसणार आहे. तुम्ही हळूहळू नंतर कॅमेरा इथपर्यंत आहे. त्याच्यावर घ्या. सगळ्यांनी आवाजाकडे लक्ष द्या. तर आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर त्याच्यावर हा अत्यंत प्रभावीपणे चांगला इफेक्ट करतो. बरं, याच्यामध्ये श्रद्धा आणि अंधश्रद्धा आहे का हे कसं ओळखायचं? एक 2 मिनिटाचं उदाहरण देतो, ज्याच्यासाठी तुम्हाला फार काही सायंटिफिक रिसर्च करायची गरज नाही. जेव्हा आपण कर्कश आवाज ऐकतो तेव्हा आपल्याला काय वाटतं, अरे कधी एकदा हा आवाज बंद होतो. म्हणजेच तुमच्या शरीरावर तो ध्वनी वाईट परिणाम करत आहे. जो ध्वनी तुम्ही ऐकल्यानंतर आनंदी होता तो ध्वनी तुमच्या शरीरावर आनंदाचा प्रभाव टाकत आहे. तर हा ध्वनी ऐकल्यानंतर तुम्ही ना दुःखी होता ना आनंदी होता, तुम्ही शांत होता. आणि याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही सायंटिफिक प्रूफची गरज नाही. तुमच्या मनाला जे जाणवतंय ते तुम्ही बघायचं. तुमच्या मनालाच हे इतकं शांत करतंय की तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही प्रूफची गरज लागणार नाही. तुम्ही सगळ्यांनी याचा अनुभव घ्या आणि तुमचं जीवन अत्यंत शांततामय आणि समाधानाने जगा. हीच मी आपल्या मानवता फिटनेस सेंटरतर्फे आज तुम्हाला आवाहन करतो आणि तुमच्या भावी शांततामय आरोग्यदायी आयुष्यासाठी मनोकामना करतो. धन्यवाद.